कट्टा ग्रुप सातत्याने सामाजिक व सांस्कृतिक कार्यात अग्रेसर असतात. नवरात्री उत्सव हा नुसता सण म्हणून साजरा न करता तर सर्वांनी आदर्श घ्यावा असे सामाजिक उपक्रम राबवत असतात. आज देखील त्यांनी भव्य कुंकुमार्चन सोहळा राबवला होता, ज्यात अनेक महिला सहभाग घेऊन देवी मातेची पूजा केली. तर त्यानंतर भव्य महाआरोग्य शिबिराचा शुभारंभ माजी नगराध्यक्षा स्वातीताई कोरी, माजी उपनगराध्यक्ष महेश उर्फ बंटी कोरी व शिवसेनेचे अशोक शिंदे तसेच इतर मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आला. या महाआरोग्य शिबिरात शेकडो नागरिकांनी लाभ घेताना पाहावयास मिळाले. विविध तपासण्या मोफत राबविण्यात आल्या होत्या, तर मोफत औषधे देखील वाटप करण्यात आली. आजच्या या सर्व भव्य कार्यक्रमाचा आढावा घेतला ते अभिजित मांगले यांनी. रूपमन्नस्य मयि श्रीश्रयतान्यशः कर्दमेन प्रजाभूता मयि संभव कर्दमा श्रियौ कुंडारौटके धूराके कंठी धरके माळ मुकुता फळाके जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना कट्टा ग्रुप नवरात्री उत्सव मंडळ सातत्याने सांस्कृतिक व सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. त्यांचा आगमन सोहळा असू दे, परवा ठेवलेला होम मिनिस्टरचा महिलांसाठी होम मिनिस्टरचा कार्यक्रम असू देत व आज देखील त्यांनी कुंकुमार्चन व महाआरोग्य शिबिराचे नियोजन केलेले आहे. त्याच अनुषंगाने याचा शुभारंभ गडिंग्लज नगरीच्या माजी नगराध्यक्ष स्वातीताई कोरी व बंटीदादा कोरी यांच्या शुभ हस्ते नुकताच पार पडलेला आहे. आपल्यासोबत स्वतः स्वातीताई कोरी आहेत. स्वातीताई, काय सांगाल कट्टा ग्रुपच्या सर्व युवांचा उत्साह पाहता? कट्टा ग्रुपच्या नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रम दरवर्षीच आयोजित केले जातात आणि आज त्यांचं कुंकुमार्चन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरोग्याची काळजी या मंडळामार्फत घेतली जाते. समाज उपयोगी कार्यक्रम करण्यात हे मंडळ कायमच अग्रेसर आहे, त्यामुळे त्यांना या सर्व कार्यासाठी मी मनापासून शुभेच्छा देते. कट्टा ग्रुप नवरात्र उत्सव मंडळाच्या सर्व युवकांचं मी प्रथम अभिनंदन करतो की या उत्सवानिमित्त विविध समाज उपयोगी कार्यक्रम या मंडळाकडून सातत्यानं होत आहेत. आज मंडळाचे अध्यक्ष विनायक काळगे, चेतन कातकर आणि त्यांचे सर्व मित्र, मी या सर्वांना सांगू इच्छितो की अशा प्रकारच्या समाज उपयोगी कार्यक्रमाला जेव्हा जेव्हा त्यांना आमच्यासारख्यांची गरज वाटेल त्यावेळी नक्कीच आम्ही मंडळाच्या पाठीमागे उभे राहू आणि यांच्यासोबत या उपक्रमात आमचाही सहभाग राहील असं मी शिंदे साहेब, कट्टा ग्रुपचे कार्यकर्ते दरवर्षी नवरात्री उत्सव एक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम अतिशय नित्य नियोजन करते. काय सांगाल कट्टा ग्रुपच्या नियोजनाबाबत? गडिंग्लजमध्ये एक नामांकित असा कट्टा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष चेतन कातकर यांच्या माध्यमातून अनेक उपक्रम या ठिकाणी राबवले जातात. त्याचबरोबर प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून पिक्चर वगैरे असणार, धर्मवीर 2 वगैरे त्यांनी असं मोफत दाखवून गडिंग्लजमध्ये प्रबोधन करण्याचं कार्य त्यांचं चांगलं आहे. त्याचबरोबर आमच्या महाआरोग्य शिबिर जे आयोजित केलेलं आहे ते आरोग्य विभागाचे प्रमुख म्हणून उपजिल्हा प्रमुख निलेश पाटील हे यांचं मोलाचं सहकार्य असतं आहे. या ठिकाणी हे दोघं मिळून गडिंग्लज शहरामध्ये चांगलं आरोग्य शिबिर व जनतेला जे काही उपयोग आहे त्याच्यासाठी त्यांचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे आमचा कट्टा ग्रुपला अध्यक्ष त्यांच्या कट्टा ग्रुपच्या सहकार्यांना आमच्या वतीने त्यांना शुभेच्छा, दसऱ्याच्या शुभेच्छा व त्यांनी असंच सहकार्य व जनतेला प्रबोधन करत राहावं ही आमचे देवीसमोर प्रार्थना. महाआरोग्य शिबिर आज सकाळपासूनच प्रचंड अशी गर्दी आपण महाआरोग्य शिबिरास पाहायला मिळालेली आहे. त्याच अनुषंगाने मंडळातील काही प्रमुख कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, आज महाआरोग्य शिबिर तुम्ही राबवलेलं आहे कट्टा ग्रुपमार्फत, कोणते तपासण्या होणार आहेत आणि एकंदरीत सायंकाळपर्यंत किती जण याचा लाभ घेणार आहेत? आज दिनांक 28/9/2025 रोजी कट्टा ग्रुप आयुधनगर गडिंग्लज यांच्यामधून महाआरोग्य शिबिर आयोजित केले आहे. त्यामध्ये आपण विविध तपासणी करणार, मोफत तपासणी करणार आहोत.
जनरल तपासणी, हृदयरोग, स्त्रीरोग, हाडांचे विकार, नेत्रविकार, डोळे विकार आणि ECG, BP, शुगर असे अनेक आपण तपासणी मोफत करणार आहोत व त्यासाठी जे औषधं लागणार ते पण आपण मंडळातर्फे मोफत वाटप करणार आहोत. तरी संध्याकाळपर्यंत आपण 500 ते 800 लोकांची आपण विविध मोफत तपासणी करणार आहोत. धन्यवाद. यंदाचे यावर्षीचे कट्टा ग्रुपच्या मंडळाचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत. सर नमस्ते. काय काय सांगाल अजून येणारे 3-4 दिवस अजून कोणकोणते कार्यक्रम आयोजित केलेले तुम्ही? कट्टा ग्रुप अयोध्यानगर नवरात्री उत्सव मंडळातर्फे आज आरोग्य शिबिर पार पडतच आहे. त्याच्यानंतर उद्या आम्ही सोमवारी संध्याकाळी जागरण सोहळा ठेवलेला आहे. त्यामध्ये सर्वांनी उपस्थित राहावे अशी आमची नम्र विनंती आहे. आणि त्यानंतर मंगळवारी गडिंग्लजमध्ये सगळ्यात मोठा तसं बघायला गेलं तर महाप्रसाद हा कट्टा ग्रुपचा असतो. त्या महाप्रसादाचा लाभ पण सर्वांनी घ्यावा असं मी सगळ्यांना नम्र विनंती करतो. कट्टा ग्रुप एक सातत्याने सामाजिक सांस्कृतिक कार्यात अग्रेसर असतातच. त्या मंडळाची स्थापना ज्यांनी केलेली ते संस्थापक अध्यक्ष चेतन काटकर आपल्यासोबत आहेत. चेतनजी नमस्ते. काय सांगाल एकंदरीत कट्टा ग्रुपचा तुमच्या आत्तापर्यंत या कार्याची आणि हे सर्वांचं तुम्हाला सहकार्य भेटतं, काय सांगाल एकंदरीत? गेली 20 वर्ष झाली आम्ही नवरात्र उत्सव साजरा करतो कट्टा ग्रुपमार्फत. तसं बघायला गेलं तर गडिंग्लजमध्ये मोठ्या प्रमाणात नवरात्रोत्सव साजरा हे आमच्या इथं होते. सगळ्यांचे गडिंग्लज तालुक्यातले म्हणजे डोळे आमच्याकडे लागलेले असतात की आगमन सोहळा कट्टा ग्रुपचा हा कसा होणार आहे. याचसोबत यावर्षी आम्ही विविध समाजोपयोगी कार्यक्रम घेतले आहे. शिबिर, आरोग्य शिबिर असतील, महिलांसाठी परवा होम मिनिस्टर कार्यक्रम झाला, त्याच्यानंतर आज सकाळी कुंकुमार्चन कार्यक्रम झाला. दररोज संध्याकाळी आम्ही आरतीला ज्या महिला येतील त्यातून लकी ड्रॉकडून एक पैठणी आम्ही त्यांना गिफ्ट देत आहोत. त्याचबरोबर आमचा कट्टा ग्रुपचा वर्धापन दिन 31 डिसेंबर या दिवशी असतो. ज्यावेळी सगळेजण 31 डिसेंबर हे पार्टी किंवा इतर काही गोष्टी करून करतात त्यावेळी आमचे कट्टा ग्रुपचे सर्व सदस्य चैतन्य अपंगमती या विद्यालयात त्यांच्यासोबत म्हणजे त्यांना खाऊ घालून त्यांच्यासोबत साजरे करतात. हा आमचा एक आगळावेगळा उपक्रम तो असतो.